जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने जे आहे गुड न्यूज यायला आपल्याला सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने कालच्या तारखेला जे आहे शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे यांच्या वतीने फेज 2 ला सुरुवात करण्यासंदर्भामध्ये महत्त्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। काय आहेत त्या सूचना आणि काय आहे त्याच्यामध्ये ती महत्त्वाची गुड न्यूज, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया आपण काय आहे त्या फेज 2 च्या संदर्भामध्ये शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेल्या सूचना। बघा, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने कालच्या तारखेला रात्री उशिरा ज्या आहेत म्हणजे 13/9/2024 ला महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। आता या सूचना कुणासाठी देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा विषय काय आहे तो आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी बघूया। बघा, या सूचना आहेत विभागीय शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी ज्या काही महानगरपालिका आहेत त्यांना, त्यातल्या त्यात शिक्षण निरीक्षक किंवा प्रशासनिक अधिकारी मनपाच्या किंवा नपाच्या या सर्वांना या पद्धतीने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहे आणि या सूचनांचा विषय हा आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे काय तर पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाच्या कारवाईबाबत, म्हणजेच फेज 2 ला या ठिकाणी जे आहे लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी याकरिता या सर्वांना म्हणजे विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक किंवा प्रशासनिक अधिकारी या सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे। आणि या सूचनांचा जो रेफरन्स आहे याच्यापूर्वी आपण जो व्हिडिओ बनवला होता की फेज 2 ला ज्या काही परवानगीची आवश्यकता होती ती परवानगी मिळालेली आहे, तर त्या पत्राचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी संदर्भ म्हणून केलेला आहे। 10 तारखेचं ते पत्र आहे। आपण ॲक्च्युली 10 तारखेला तुम्हा लोकांना त्या संदर्भामध्ये सूचना दिलेली आहे। आता यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त होत आहेत। त्यानुसार शिक्षक पद भरतीबाबतची कारवाई करायची आहे। त्यासोबतची जी काही प्रत आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता यामध्ये जनरली जो पहिला मुद्दा आहे की बिंदू नामावलीमधील त्रुटीबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत करण्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून 10% रिक्त पदभरतीबाबत कारवाई करायची आहे। आता यामध्ये पहिला मुद्दा त्याने असं सांगितला की 10% जागा कपात का करण्यात आल्या होत्या, तर त्याचं कारण असं होतं की माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये सूचना दिल्या होत्या आणि एक अट अशी ठेवण्यात आली होती की जर का बिंदू नामावली संदर्भामध्ये काही त्रुटी असेल तर त्या दुरुस्ती करून घ्या, अन्यथा त्या संदर्भामध्ये एक पत्र या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे। या पत्राप्रमाणे पुन्हा एकदा जे आहे मावककडून हे पत्र स्वतः प्रमाणपत्र म्हणून प्राप्त करून घ्या की बाबा आम्ही आमच्या अशा पद्धतीने बिंदू नामावली चेक केलेली आहे, त्यामध्ये 25% अनुसूचित जमाती पेसा क्षेत्राची मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे, त्यातल्या त्यात बाकी सर्वच कॅटेगरीच्या संदर्भामध्ये जे आहे मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदे यांचा जो टोटल अहवाल आहे, म्हणजेच काय म्हणूया की एकंदरीत शॉर्टकटमध्ये रोस्टर पुन्हा एकदा जे आहे तपासून या पद्धतीने प्रमाणपत्र या ठिकाणी जमा करायचं आहे किंवा आपल्याकडे ठेवायचं आहे। हा त्याने पहिला मुद्दा सांगितला आहे। आता दुसरा मुद्दा पुन्हा एकदा महत्त्वाचा आहे की त्यामध्ये देखील आपल्याला भरपूर जागा या ठिकाणी पाहायला मिळू शकतात। आता तो मुद्दा नेमका काय आहे तर भरती प्रक्रिया जी झालेली आहे आतापर्यंत 1 2 3 4 राऊंड झालेले आहे, त्या 4 राऊंडमध्ये जे उमेदवार अपात्र आहेत, गैरहजर झालेले आहेत किंवा रुजू झालेले नाहीत, त्यामुळे रिक्त राहिलेली जी पदे आहेत उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे। यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र, गैरहजर आणि रुजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली जी पदे आहेत ती उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे। त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवायची आहे, कारण आता जवळजवळ जे आहे सर्व आस्थापनांमध्ये पहिले 4ही राऊंड झाल्यानंतर जे काही उमेदवार अपात्र झालेले आहेत, काही रुजू झालेले नाही आहेत किंवा गैरहजर राहिलेले आहेत, अशा उमेदवारांचा डेटा
ऑलरेडी त्यांच्याकडे आहे, तर तो त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा जो आहे आम्ही कधीही तुम्हाला मागू शकतो, या पोर्टलवरती ते अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. तो जो काही डेटा आहे तो तुम्ही रेडी ठेवा, जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेतली जाणार आहे. म्हणजे 10% जागांसोबत या ठिकाणी आपल्याला जे अपात्र, गैरहजर आणि रुजू न झालेले उमेदवार आहेत त्यांच्या जागा देखील या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळत आहे. आता त्यानंतर तिसरा मुद्दा त्यांनी या ठिकाणी शासन निर्णयाच्या रेफरन्सनुसार सांगितलेला आहे की 10/11/22 मधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिरात घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कारवाई येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जाहिरातीची सूचना दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना या ठिकाणी ज्या सूचना देण्यात याव्या. म्हणजे काय आहे, एक तर आपल्यासाठी फायदेशीर गोष्ट ही आहे की अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले हे तर उमेदवारांचा डेटा या ठिकाणी पुटअप केला जाणार आहे. त्यातल्या त्यात ज्या काही 10% जागा पद कपात करण्यात आल्या होत्या त्या देखील जागा या ठिकाणी पोर्टलला येणार आहेत. आणि त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा ॲडिशन याच्यामध्ये हा होऊ शकतो, जो की हा आपल्याला मुद्दा क्रमांक 3 या ठिकाणी दिसत आहे की जेवढ्या काही खाजगी संस्था आपल्या अधीनस्थ आहेत, म्हणजे कुणाच्या अधीनस्थ आहेत तर या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक किंवा शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक त्यांनी आपल्या अधीनस्थ या सर्व शाळांना म्हणा किंवा संस्थांना म्हणा सूचना द्यायची आहे की तुमच्याकडे असलेल्या जे काही रिक्त पदांचा अहवाल आहे तो रेडी ठेवा आणि तो रेडी ठेवण्याच्या पूर्वी तुम्ही तुमच्या परीने जे आहे तुमची बिंदू नामावली अद्ययावत करून घ्या. मग विषयानुसार, कॅटेगरीनुसार, गटानुसार किती पदे तुमच्याकडे रिक्त आहेत त्या बाबतीमध्ये देखील डेटा रेडी करायला सांगितलेला आहे. कारण अजून फक्त रेडी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अजून ज्या दिवशी अपलोडिंगची पोर्टल या ठिकाणी सुरू होईल, पोर्टलवरती अपलोडिंगची विंडो सुरू होईल त्यावेळेस वेगळी सूचना त्या ठिकाणी आपल्याला पोर्टलवर पाहायला मिळेल. त्यामुळे आपल्याला आणखी काही दिवस या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागेल. आणि 4 नंबरचा मुद्दा हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण सध्या महाराष्ट्रभरामध्ये हा गाजत असलेला मुद्दा आहे. यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामधील सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गातील अधिनियम 2024 राज्यामध्ये दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय आणि पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, ज्याला आपण SCBC म्हणतो, या प्रवर्गातील आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कारवाई करावी. म्हणजे काय सांगण्यात आलेलं आहे की EWS मध्ये आतापर्यंत जे मराठा समाजाचे जे उमेदवार आहेत, कॅन्डिडेट्स आहेत, ते सध्या EWS मध्ये मोडत होते, परंतु त्यांना आता जे आहे मराठा उमेदवारांना SCBC नावाचं जे आहे वेगळा प्रवर्ग या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. कुणबी मराठा आहेत त्यांना, तर त्याच्यामुळे जे आहे या ठिकाणी आता त्यांनी सांगितलं की नवीन बिंदू नामावली ज्यावेळेस निर्माण केली जाईल त्या बिंदू नामावलीमध्ये हा जो मुद्दा आहे, म्हणजे हा जो प्रवर्ग आहे SCBC, तो नमूद करण्यात यावा. कारण त्या संदर्भामध्ये या ठिकाणी 26 फेब्रुवारी 2024ला शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. जरी या संदर्भामध्ये अजून मतमतांतरे असतील, सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी चर्चेला जात असला तरी देखील जो अधिनियम आहे, अधिनियम म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की जो शासन निर्णय आहे SCBCच्या संदर्भातला, त्या शासन निर्णयाप्रमाणे सध्या तरी आपल्याला येणाऱ्या टप्प्यामध्ये, म्हणजे ज्याला आपण फेज 2 म्हणतो आहे, त्या फेज 2 मध्ये SCBCच्या जागा आपल्याला वेगळ्या कॉलममध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण तशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आता शेवटी त्यांनी कन्क्लुजनमध्ये असं सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यामधील जाहिरातीची कारवाई करायची असल्याने सदरची कारवाई तत्काळ पूर्ण करण्यात यावी व पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तत्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातींसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कारवाई करायची आहे. म्हणजे पोर्टलवरती लगेच जे आहे, लगेच म्हणण्यापेक्षा 2-4 दिवस म्हणा किंवा या चालू आठवड्यामध्ये, कारण आता आपण बघतो आहोत की सोमवार आणि 17 सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी जे आहे ती शाळांना सुट्टी आहे किंवा सरकारी कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे जे आहे ही जी कारवाई आहे कदाचित 18-19 तारखेला आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि ही आपल्या सर्वांसाठी निश्चितपणाने एक आनंदाचीच गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हा जो संपूर्ण पत्र आहे किंवा ही जी संपूर्ण सूचना आहे ती सूरज मांढरे सर, जे शिक्षण आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्याचे, त्यांच्या स्वाक्षरीनिशी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे. तर यावरून मित्रांनो आपल्या सर्वांचा जीव या ठिकाणी निश्चितपणाने भांड्यात पडलेला आहे की चला फेज 2ला जे आहे सुरुवात होते आहे. आता यामध्ये जागा किती येतील, एक्झॅक्टली जाहिरात कधी येईल ते लगेच आपल्याला कळणार नाही,
परंतु जे आहे या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे ही आपल्या सर्वांसाठी निश्चितपणाने आनंदाची गोष्ट आहे. कारण फेज 2ला जे आहे जेवढ्या लवकर सुरुवात होईल तेवढ्या लवकर हा राऊंड कंप्लीट होईल. कारण आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे आपल्या डोक्यावरती जे आहे या ठिकाणी विधानसभेच्या आचारसंहितेची टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आपली मनोमन इच्छा आहे की किमान येणाऱ्या महिन्याभरामध्ये याची जाहिरात येऊन प्रिफरन्सेस वगैरे लॉक करून याची जी निवड यादी आहे ती देखील लागायला पाहिजे. त्यासाठी फक्त जे आहे जे बाकीचे जे काही शाळा आहेत किंवा संस्था आहेत त्यांनी थोडीशी आपली प्रक्रिया जर का क्विकली केली तर निश्चितपणाने आपल्याला हा जो राऊंड आहे तो लवकरात लवकर पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो सध्या TETच्या संदर्भामध्ये देखील नोटिफिकेशन आलेली आहे. जे उमेदवार अजून TET पास नाही आहेत त्यांनी लगेच जे आहे TETचा फॉर्म भरायचा आहे. 30 सप्टेंबरला TETचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि TETचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा TETचा जो सिलेबस आहे तो व्यवस्थितपणाने ॲनालिसिस करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहे कारण TET 2013 पासून लागू झालेली आहे. 2013 पासून आत्तापर्यंतच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. यातल्या त्यात आपण असं सांगू शकतो की या ठिकाणी बऱ्याचशा PDFच्या स्वरूपामध्ये नोट्स आहेत. सर्वच विषयांच्या नोट्स फ्रीमध्ये आपण या ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून दिलेलं आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला निश्चितपणाने येणाऱ्या TETच्या परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहे. प्ले स्टोअरला जा, मास्टर टीचर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा तिथून जर का तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा आणि निश्चितपणाने हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला याचा येत्या परीक्षेमध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.